रत्नागिरी जिल्हा परिषदेची निवडणूक आता रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा जिल्हा परिषद गटाकडून या ठिकाणी शिवसेनेमध्येच बंडखोरी झालेली पाहायला मिळते आहे। जिल्हा परिषदेचे माजी सभापती परशुराम कदम यांनी शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आपल्यासोबत स्वतः परशुराम कदम सर आहेत। सर, उमेदवारी अर्ज न मिळाल्याने अपक्ष उमेदवार रिंगणात काय सांगाल? प्रथमतः आमच्या लक्षात आलं नाही माझ्या स्वतःच्या की माझं पक्ष म्हणून काय चुकलं किंवा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझं काय चुकलं। आणि पक्षाबरोबर काम करत असताना पक्षाने मला कोणत्याही पद्धतीची विचारणा केली नाही। किंबहुना मला एक 8 दिवस 15 दिवस अगोदर जरी मला विचारणा केली असती, चर्चा झाली असती, परंतु असं कोणतंच न करता शेवटच्या दिवसापर्यंत मला कोणीच काय सांगायला तयार नाही। त्यामुळे मी पक्षाच्या विरोधात असं नव्हे, परंतु उमेदवारी अर्ज हा मी अपक्ष म्हणून भरलेला आहे। पण त्याचबरोबर माझं संपूर्ण कुटुंबीय आम्ही मतदार राजांचा कौल घेण्यासाठी, माझ्या मित्रपरिवारांचा कौल घेण्यासाठी, आमच्या प्रत्येक गावातील प्रमुखांची थोडीशी चर्चा करून 27 तारखेपर्यंत मी माझ्या राजकीय ह्या जीवनाचा थोडासा प्रवास कसा करायचा हे जनमताचा कौल घेऊन मी पुढे जाणार आहे। बरोबर आहे। 27 तारीखी उमेदवारी अर्ज माघारी घ्यायचा दिवस आहे। तोपर्यंत तुम्ही विचारविनिमय करणार का किंवा पक्षाला दिलासा देऊ शकता का? हो, नक्कीच। जर मला समोरच्या उमेदवारांनी जर अर्ज मागे घेतला तर तो सुद्धा मी 100% विचार करेन। बरोबर आहे। पण नेमकं सध्या तर तुमचं नेमकं मनात काय चालू आहे? अपक्ष उमेदवारी भरला, तुम्ही निवडणूक रिंगणात उतरणार आहात का? जनतेवरती ठरतो आहे। म्हणजे माझी आई असेल, माझी मिसेस असेल, माझा भाऊ असेल, आम्ही जनमतांचा कौल घ्यायचं माझं काम चालू आहे। त्यानंतर माझी पुढील दिशा ठरेल। नक्कीच। हे होते परशुराम कदम सर यांनी जिल्हा परिषद गटामधून या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। 27 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे। मात्र मतदाराचा कौल घेऊनच मी पुढचा माझा निर्णय या ठिकाणी घेणार असल्याचं स्पष्ट मत या ठिकाणी परशुराम कदम यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।